बसलेले आहेत अध्यक्ष महोदय. कांद्याचे दर 600-700 रुपयावर खाली आलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय कांदा उत्पादन 1600 रुपये किमान कांदा उत्पादन खर्च आहे. 2000. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामधील इस्लामपूर येथील आमदार शरद पवार गटाचे जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की सध्या कांद्याला भाव मिळत नाही आणि अगदी कवडीमोल दराने कांदा विकला जातोय आणि निर्यातीसाठी काहीतरी सरकारने उपाययोजना कराव्या अशी यांनी आज मागणी केली. काय म्हटले ते आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. पण शेतकरी मित्रांनो, आज कांदा भावाची परिस्थिती खूपच हालाकीची आहे असे यांनी या विधानसभेमध्ये मांडलेलं आहे. पण सध्या परिस्थिती अशी आहे की कुठलाही सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असेल, कोणी आज कांदा विषयावरती जास्त बोलायला तयार नाही की कांद्याला भाव मिळत नाही. कांद्याला भाव मिळण्यासाठी किंवा अनुदान देण्यासाठी कोणीही आज पुढाकार घेत नाही किंवा कोणी आज विधानसभेत असेल किंवा विधान परिषद असेल कोणीही बोलण्यास तयार नाही. चला शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊयात आज विधानसभेमध्ये जयंतराव पाटील यांनी काय प्रश्न मांडला कांद्याविषयी आणि काही तोडगा निघाला का याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. माहिती महत्त्वपूर्ण आणि आवडली असेल तर लाईक करू शकता, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करू शकता. चला जाणून घेऊयात. बँकांची कर्ज भागवण्याचं काम अध्यक्ष महोदय करतात. अध्यक्ष महोदय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्य निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये राज्यपालांनी सांगितलं देशात आपण पहिल्या क्रमांकावर आहे, चांगली बाब आहे. पण अध्यक्ष महोदय, कांदा निर्यातीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ताजं उदाहरण देतो. केंद्र शासनाने निर्यातदारांना दिल्या जाणाऱ्या निर्यातीत वस्तूवरील कर व शुल्क परतावा योजनेत तात्काळ प्रभावाने 50% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हे धक्कादायक आहे भातखळकर साहेब. म्हणजे सरकार आता सगळ्या ग्रांट्स कमी करायला लागले आहेत. ते पाणी पुरवठा गुलाबराव पाटलांना विचारा, केंद्र सरकारने हात काढून घेतले. त्यांच्या पाणी पुरवठ्याचा बोजवारा वाढण्याची शक्यता आहे. अध्यक्ष मध्ये निर्यात जर कमी झाली तर आधीच कांद्याचे आता नाशिक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, उपोषणाला लोक बसलेले आहेत. अध्यक्ष मध्ये कांद्याचे दर 600-700 रुपयावर खाली आलेले आहेत आणि अध्यक्ष मध्ये कांदा उत्पादन 1600 रुपये किमान कांदा उत्पादन खर्च आहे. 2000 रुपये तर कांदा उत्पादकांना मिळाले पाहिजेत. या आता 600-700 रुपये आलेले आहेत. अध्यक्ष मध्ये लासलगाव सारख्या प्रमुख बाजार समितीत या दरावर बघा तुम्ही काय होतंय. पण अध्यक्ष मध्ये नाशिक जिल्ह्यात चांदवड भागात आता आंदोलन चालू आहे, उपोषणाला लोक बसले आहेत दर खाली कोसळले म्हणून. अध्यक्ष मध्ये दुसरं एक संकट सरकारवर येणार आहे, ते म्हणजे भारत अमेरिका व्यापार करार. त्यामध्ये कपाशी, कांदा, तूर, फळपीक अशा सर्वांवर संकट येणार आहे. म्हणून सरकार दुग्ध व्यवसायावर संकट येणार आहे. 0% सगळा माल इकडे येणार आहे. अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रातला शेतकरी कसा टिकेल या संकटावर? आपली 15-16 लिटरची गाय आणि तिकडं अमेरिकेत 60-70 लिटरची गाय. म्हणजे आपण मधला बॅरियर काढला आणि ह्या गाईला सांगितलं 15 लिटरच्या जा 70 लिटरवर कॉम्पिटिशन कर. 2000 एकर सोयाबीन लागणारा एक शेतकरी इथं 2 एकराच्या शेतकऱ्याशी कॉम्पिटिशन करणार. कपास 8-10 एकरात लावणारा शेतकरी तिथं 5000 एकराच्या शेतकऱ्याशी कॉम्पिटिशन करणार. कसं परवडणार आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अजून तपशील आलेला नाही, पण 0% जर आयात कर झाला तर अध्यक्ष महोदय फार मोठं संकट महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे. जयंतराव पाटील यांना खूप खूप आभार मानावे लागेल. शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याला भाव मिळतोय 7 ते 8 रुपये. पण परवाच्या न्यूजमुळे किंवा जो केंद्र सरकारने जो निर्णय घेतला, जो रोड ट्रॅप आहे तो रद्द करण्या किंवा 50% वरती आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे काल आणि आजसुद्धा बाजारामध्ये घसरण आहे. पण काल हा निर्णय माघार घेतला तरी आज बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा किंवा हालचाल दिसत नाही आहे. या भावामध्ये कालच्या किंवा आजच्या 1 रुपयाने आजसुद्धा बाजारामध्ये घसरण दिसते आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि विधान परिषदेचं सुद्धा अधिवेशन सुरू आहे. पण या दोन्ही सभागृहामध्ये कोणीही शेतकऱ्याविषयी किंवा कांदाविषयी कोणीही जास्त बोलण्यास तयार नाही किंवा भाव मिळत नाही, अनुदान द्या
किंवा शेतकऱ्यांसाठी 5 रुपये 10 रुपये प्रति किलोसाठी अनुदान द्या असं कोणीही आज बोलण्यास तयार नाही. अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधक किंवा सत्ताधारी कोणीही आज काही बोलण्यास तयार नाही. पण शेतकरी मित्रांनो, सध्या आज शेतकरी अडचणीत आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते असं जयंतराव पाटील यांनी आज प्रश्न उपस्थित केला आहे. आणि कांद्याला भाव मिळतोय 7 ते 8 रुपये किंवा निर्यातीसाठी काहीतरी सरकारने ठोस किंवा काहीतरी उपाययोजना कराव्या अशी आज जयंतराव पाटील यांनी मागणी केली आहे. पण या मागणीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठला मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील यांनी कुठल्या प्रकारे याच्यावरती ब्रश शब्द काढलेला नाही. आणि आज अभिभाषणावरच्या चर्चेवरती हा उत्तर देताना जयंतराव पाटील यांनी मागणी केली आहे की कांद्याला सध्या भाव मिळत नाही, त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन काहीतरी हालचाल करावी अशी यांनी मागणी केली आहे. शेतकरी मित्रांनो, उद्याच्या किंवा परवाच्या या चर्चामध्ये आपण थोडी अपेक्षा धरूयात की कांदा अनुदान किंवा कांदा निर्याती संदर्भात काही हालचाल होते का, आणि आणखीन काही अपडेट निघाला तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन. ही केंद्राची आणि राज्याची नमो शेतकरी महान निधी योजना, ह्या दोन योजना ह्या शेतकऱ्यांसाठी आहेत. आणि त्याप्रमाणे आज आपण जर विचार केला तर केंद्राकडून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 21 हे शेतकऱ्यांना हप्ते दिले गेलेत. तिची एकूण सगळी जर रक्कम जर विचार केला तर साधारणतः 39,309 कोटी एवढी रक्कम ही केंद्र सरकारने माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी ती दिलेली आहे. आणि महाराष्ट्राचा जर आपल्या राज्याचा जर विचार साधारणतः एक हप्ता साधारणतः 1814 कोटी रुपये. मगाशी जे आपल्या सदस्यांनी जे विषय विचारला की त्यांच्या सोलापूर जिल्ह्याचा त्यांनी विषय विचारला, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 6,99,000 लाभार्थी पात्र शेतकऱ्यांपैकी साधारणतः 6,82,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण त्याचा लाभ हा दिलेला आहे. त्यामुळं त्यांचा जो प्रश्न आहे की ही जी योजना आहे केंद्र सरकारची, ह्या केंद्र सरकारच्या योजना ही साधारणतः त्याचा कट ऑफ डेट ही पूर्वीच्या वेळेस केंद्राने योजना जी आपण केंद्राने ते राज्याने त्याप्रमाणे राबवली साधारणतः 1 फेब्रुवारी 2019 की त्याच्या अगोदर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर कोणी नवीन शेती घेतली तर तो लाभार्थी तो शेतकरी यामध्ये पात्र ठरत नाही. आणि सदस्यांची भावना ही बरोबर आहे की त्या 2019 नंतर फक्त वारसाला एखादा मृत्यू झाला तर वारसाला त्या योजनेचा लाभ घेता येतो, परंतु ज्यांनी नवीन शेती घेतली किंवा नवीन ह्या गोष्टी घेतल्या तो त्याला लाभ होत नाही. त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. आम्ही वारंवार त्यांनी विनंती पत्र दिलेली आहेत. मी स्वतः कृषी मंत्री झाल्यानंतर माझ्या अगोदर मला वाटतं कोकाटे साहेब असतील किंवा मी हे असतील, आम्ही दोघांनी मी सुद्धा पत्र साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पत्र हे केंद्र सरकार दिले. कारण आता हे निकषामध्ये आता बदल करणं गरजेचं आहे. कारण काय 1 फेब्रुवारी 2019 नंतर त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली, जे गरीब शेतकरी त्यांना हा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. या बाबतीमध्ये केंद्राकडे आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काय पात्र त्यांनी जे सांगितले की काय शेतकरी पात्र शेतकरी, परंतु पात्र शेतकरी असले तर निश्चित प्रकारे त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा राज्याची योजना असू द्या किंवा केंद्राची योजना असू द्या हा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. जर आपण राज्याचा जर विचार केला तर साधारणतः राज्याने सुद्धा 7 आतापर्यंत शेतकऱ्यांना हप्ते दिलेले आहेत. साधारणतः 13,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून 39,000 कोटी रुपये हे माझ्या शेतकरी बांधवांना दिलेत. त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांवरती हे करणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे सदस्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे नोंद घेऊन त्यांच्यासमोर त्यांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतला जाईल.